वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. शेफ सुनील पाटील किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता नागपंचमी जवळ आलेली आहे. तर नागपंचमीसाठी घरोघरी बनवणारे मस्त असे धपाटे कसे बनवायचे ह्याची रेसिपी मी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू. इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी रवा, धना जिरा पावडर, पांढरे तीळ, ओवा, मीठ, मिरचीचा ठेचा, लसूण क्रश, कोथिंबीर, हळद व हिंग व तेल. रेसिपीला सुरू करूया. पहिल्यांदा 2 वाटी जे मी गव्हाचं पीठ घेतले ते घालायचं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी रवा, 1 चमचा मीठ, 1 चमचा हिंग पावडर, 1 चमचा हळद पावडर. धपाटे झणझणीत होण्यासाठी मी 2 चमचे मिरचीचा ठेचा घालणार आहे. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घाला. व थोडे पांढरे तीळ घालायचे आहेत. धना जिरा पावडर 1 चमचा, लसूण क्रश 1 चमचा घालायचा आहे. व हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे आहेत. हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता यामध्ये ओवा थोडा घालायचा आहे व 1 वाटी कोथिंबीर जी चिरलेली आहे ती घालायची व परत हे छान मिक्स करायचं आहे. तर हे पहा, उकळलेलं पाणी घ्यायचं आहे. इथं मी 2 वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता हे पाणी लागेल तसं वापरायचं आहे. उकळलेलंच पाणी ह्या पिठासाठी वापरायचं आहे व हे घट्ट मळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं घट हे पीठ आता इथं मळून झालेलं आहे. तर आता हे पीठ 15 मिनिटं सेटिंगला ठेवायचं आहे. त्यानंतर मग धपाटे थापून घ्यायचे आहेत. 15 मिनिटं आपली आता इथं झालेली आहेत. पीठ छान सेट झालेलं आहे. आता छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत व प्लॅस्टिकच्या पेपरला इथं मी तेल लावून घेतलेलं आहे. तर त्यावर असं हे थापून घ्यायचं आहे. धपाटा आपला थापून झालेला आहे व इकडं तेलही गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये धपाटा सोडायचा आहे व मस्त फुगवून तळून घ्यायचं आहे. हे पहा, किती मस्त छान असा टम्म फुगलेला आहे आणि कलर पण अगदी सुंदर आलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीनं बाकीचे सुद्धा धपाटे तळून घ्यायचे आहेत. हे पहा, मस्त सुंदर असे धपाटे आता इथं तळून झालेले आहेत. तर आता हे धपाटे आपण प्लेटिंग करून घेऊया. हे पहा, मिक्स्ड पिठाचे हे धपाटे खमंग व रुचकर झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं हे ह्या पंचमीला नक्की तुम्ही ट्राय करा. खूप पौष्टिक व मस्त आहेत हे धपाटे. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आता काही भगिनी येणार आहेत नेहमीप्रमाणे, तर त्यांना मी हे खाण्यासाठी देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे. नमस्कार, मी महेश्वरी चंद्रकांत मेळकरी. आज मी सुनीलांच्या घरी धपाट्याची रेसिपी टेस्ट करण्यासाठी आले. ही रेसिपी मी टेस्ट करते आणि तुम्हाला अभिप्राय देते.
छान झालेत धपाटे, खूप छान झालेत. आणि सुनील दादा असेच सगळ्या रेसिपी छान करतात आणि आम्हाला खायला बोलवतात. आणि मेन म्हणजे आमचे ते पाहुणेच आहेत. आणि सुनील दादांचे लाडू सगळेच पदार्थ अतिशय छान असतात. धपाटे तर खूपच छान झालेत. आणि आता ह्या पंचमीच्या सणाला सर्वजण धपाट्याचा बेत करून बघा. मला ही रेसिपी खूप आवडलेली आहे आणि मी घरातल्या सर्वांना ही खाऊ घालणार आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार, मी रुपाली भिकुराम चव्हाण. आज मी येथे सुनीलदादांच्या घरी धपाटेची रेसिपी खाण्याकरिता येथे आले आहे. ते मी खाऊन झाल्यानंतर तुम्हाला कसे झाले ते सांगते. छान झाले सुनीलदादा, मस्त झाले. आणि सुनीलदादांची रेसिपी तुम्हाला आवडली की लाईक करा, शेअर करा. तुम्ही सुद्धा धपाटे त्यांच्या रेसिपीप्रमाणे करून पहा, तुम्हालाही आवडेल. हीच रेसिपी मला फार आवडलेली आहे आणि मी उद्या ही रेसिपी करून पाहणार आहे. आणि तुम्ही पण उद्या नागपंचमी दिवशी हीच रेसिपी करा आणि धपाटे करून पहा. सुनीलदादांची धपाटे मस्त आणि छान आणि खुसखुशीत झालेली आहे. सुनीलदादा मस्त छान झाले. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी सौ स्मिता सुहास पाटील. मी भाऊजींच्या घरी आलेले आहे. त्यांनी दही धपाटे केले आणि ते खाऊन पाहिले मी. छान झाले. आणि तेच नव्हे तर संपूर्ण सगळे A to Z छान पदार्थ होतात. त्यांनी केल्याप्रमाणे मी पण करून बघते आणि तुम्ही पण करून पहा. आणि त्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. मी सुजाता सुभाष मेवेकरी. धपाटे छान झाले आहे. धन्यवाद. मी राधिका रवींद्र खोत. मी सुनीलदादांच्या घरी आलेले आहे दही धपाटे खायला. मस्त झालेले आहे. मी पण पंचमीला धपाटे करून बघणार आहे. सुनील दादा धन्यवाद. ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಆನಂದ ಶಿವಾಜಿ ಪಾಟೀಲ್. ನಾನು ದಪಾಟಿ ಟೇಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂದವು. ನೀವು ಟೇಸ್ಟ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ರಿ. ಪಂಚಮಿ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ನೀವು ಮಾಡಿ ನೋಡ್ರಿ. ಸುನಿಲ್ ದಾದ ಮನೆಗೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲರನ್ನು ಟೇಸ್ಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂದಿವೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. रुपाली छानच झाले धपाटे. धपाटे छान झाले. खाऊन बघितले. बोलवले. मस्त दादाने घर छान स्वच्छ सुंदर ठेवले. आमच्या स्वीट कॉलनीमध्ये सुद्धा आम्ही स्वच्छ ठेवू. त्यांचं घर बघून आम्ही पण सगळे स्वच्छता करा, टापटीप ठेवायचा प्रयत्न करतो. छानच करतात. तरी सगळे लाडू, चिवडा सगळे पदार्थ करतात. मस्त. दिवाळीचे लडगी लाडू, पिचोर लाडू, खाजा वगैरे सगळं छान छान करतात. आम्हाला टेस्ट करायला बोलवतात सारखे. आणि नागपंचमी निमित्त आम्हाला थालीपीठसाठी सर्व स्वीट कॉलनीतल्या महिलांना त्यांनी बोलवले. सर्वांच्याकडून धन्यवाद. सुनील दादांनी आमचे मनातले मनोगत व्यक्त करायला सांगितले. आमची रेसिपी खाऊन आम्ही आमचे मनोगत व्यक्त केले. त्यासाठी सुनील दादा तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. असंच येत जावा तुम्ही पण येते. सुनील दादांची रेसिपी आम्हाला खूप आवडली. आणि वरचीवर आम्हाला सुनील दादांची रेसिपी लई भारी. सर्व खाऊन झाल्यानंतर आम्हाला सुनील दादांनी मसाला पान सुद्धा दिलेला आहे. त्यासाठी आम्ही स्वीट कॉलनीतल्या सर्व महिला त्यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सुनील दादा. थँक्यू. धन्यवाद. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.